नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ना हरभऱ्यापासून हरभऱ्याची डाळ घरच्या घरी कशी बनवायची ते दाखवणार आणि सांगणार आहे. इथे ना मी या दोन्ही पाटीत मिळून 3.5 पायले हरभरे घेतलेले आहेत. मी ना आता जास्त प्रमाणात डाळ करणार आहे. आज ना 3.5 पायल्या घेतल्या आहे आणि परवा मी आणखीन 3-3.5 पायल्या घेणार आहे. पण किती पायल्या हरभऱ्यापासून किती डाळ तयार होते ते मला तुम्हाला सांगण्यासाठी मी हे प्रमाण सांगत आहे. तर आमच्या इकडे ना 7 किलोची पायली असते, म्हणजे हे अंदाजे 3.5 पायल्या म्हणल्यानंतर हे जवळजवळ 24.5 किंवा 25 किलो हरभरे हे भरतील. मी अगोदर आता हे शेतातून आले ह्यातले खडे काढले, काड्या काढल्या, हे चाळणीनं स्वच्छ करून निवडून घेतलेले आहेत. हे हरभरे मला 1 तास 2 तास लागले, 2 तास लागले मला हे हरभरे नीट करण्यासाठी. मी आता हे स्वच्छ करून घेतले आणि आता यात मी हे पाणी टाकणार. तुम्ही पाहू शकता मी हरभऱ्यात पाणी टाकलेलं आहे. आणि आता ह्या हरभऱ्यावर जे असं पोहून हे हलके हलके हरभरे आले असतात ना, ते मी कचरा असतो तो हे कचरा हे मी असं हातानेच काढणार आणि या पाटीत टाकून देत आहे. आणि नंतर हे काय आपल्याला पाण्यात खूप वेळ ठेवायचं नाही, आता लगेच काढायचं. ह्याला 5 मिनिटंसुद्धा आपण पाण्यात त्याला ठेवणार नव्हतं. आता हे लगेच मी काढायला चालू करणार आहे. तर मी ना आता हे हरभरे असे ह्याचे एका भांड्याच्या साह्याने एक स्टीलची चाकी खाली ठेवली, त्यात ही चाळण ठेवली. ह्या चाळणीत असे हरभरे काढणार, म्हणजे पाणी खाली नितळतं आणि आपले हरभरे वरी राहतात. आणि नंतर हे पाणी नितळलं ना, मग ह्या चाळणीतले हरभरे मी आपल्या ह्या पोत्यात टाकणार. तर आपल्या चाळणीतलं पाणी नितळले, मी आता ह्या पोत्यात ही चाळण टाकून घेते ना. अशाच प्रकारे मी आता ह्यातले पण हरभरे सगळे पाण्यातनं असेच काढू चाळणी टाकणार, नितळणार आणि त्यात पोत्यात रात्रभर ठेवणार. आज रात्र, उद्या सकाळी, दिवसभर आणि उद्या संध्याकाळी मी आणखीन हे पाण्यातून हरभरे काढणार. म्हणजे आणि उद्या पण संध्याकाळी हे रात्रभर पोत्यात असेच ठेवणार. म्हणजे 2 रात्र आणि 1 दिवस मी हरभरे ह्या पोत्यात ठेवणार आणि परवा दिवशी सकाळी नंतर हे उन्हात 2 दिवस वाळविणार आणि नंतर गिरणीवरून भरडून आणणार. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता मी पोत्यात असे आपले हरभरे घालून ठेवलेत. आता ही आजची रात्र, उद्याचा दिवस असेच ठेवणार आणि उद्या पण संध्याकाळी असंच, आज जसं पाण्यातून काढलं तसंच उद्या संध्याकाळी पण पाण्यातून काढणार. उद्या पण रात्रभर असंच ठेवणार आणि परवा दिवशी सकाळी उन्हात घालणार. म्हणजे 2 रात्र आणि 1 दिवस हरभरे आपल्याला असे ह्या पोत्यात ठेवायचे आहेत. आणि आता मी हे उद्या ना पाण्यातून काढताना दाखवेल एकदा आणखीन. तर मैत्रिणींनो, आज दुसरा दिवस. मी काल पण पाण्यातून काढली होती, आज पण मी कालच्यासारखीच काढली. व्हिडिओ मोठा होईल म्हणून आज काढताना दाखवले नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपले हरभरे असे भिजलेले आहेत. आता रात्रभर मी असेच ठेवणार आणि उद्या सकाळी हे उन्हात वाळून घेणार 2 दिवस. तर मैत्रिणींनो, 2 दिवस पाण्यातून काढून ना मी हरभरे आज उन्हात टाकलेत असे ओट्यावर. खाली साडी किंवा काही पण तुम्ही अंथरू शकता. तुम्ही पाहू शकता 2-2च दिवस आपण हरभरे ठेवले होते. म्हणजे 1 दिवस 2 रात्र पाण्यात. तर आपले हरभरे चांगले फुगलेत तुम्ही पाहू शकता ना. आता हे कडक 2 दिवस उन्हात असे पातळ वाळून घ्यायचे, नंतर गिरणीवरनं भरडून आणायचे. आता 2 दिवस वाळल्यानंतर एकदा कसे वाळले ते मी तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणीनं आपली हरभरे 2 दिवस वाळविल्यानंतर मी गिरणीतून भरडून आणली. भरडून आणल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे भरडतं. आणि आता हे ना मी चाळणीत घेऊन अगोदर ना मी मोठ्या चाळणीनं या पाटीत मोठ्या चाळणीनं ही असं चाळून घेतलं. मग हे चाळल्यानंतर ना खाली हो का हे असं पडलं आणि ही वरची डाळ आहे ना याच्यात टाकली. आता ही चांगली डाळ तयार झाली, ही उद्या मी पाकडणार आणि पाकडल्यानंतर आपल्याला चांगली डाळ तयार होती. आणि आता हे खाली जे पडतं ना, ते खाली पडलेलं मी ह्या चाळणीनं चाळलं. छोट्या आपली तांदळाची छोटी चाळणी असते का, त्यांनी चाळलं. आता हे भुसकट हे काय उपयोगी येत नाही, पण हे खाली पडलेलं आहे ना, हे पाकडल्यानंतर ह्या डाळगा निघतो आणि ह्याच्यात पण काही डाळगा निघतो. हे पण पाकडायचं नंतर थोडं, आणि ते डाळगा आपल्याला भाजी ती टाकायला उपयोगी येतो नंतर. ही मोठी डाळ आणि हा डाळगा. आता हा पाकडल्यानंतर मी मोजून तुम्हाला सांगते किती झाली ती डाळ आपली, आणि पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. आता तुम्ही पाहू शकता आपली डाळ अशी तयार झाली. आणखीन ही पाकडायची आपल्याला. बघा, पाकडल्यानंतर आपली डाळ अशी तयार होईल. तर मी आता तुम्हाला राहिलेली प्रोसेस उद्या दाखवते. तर मैत्रिणींनो, काल मी तुम्हाला आपली डाळ दाखवली होती. मग डाळीनंतर ना मी ह्या तांदळाच्या चाळणीनं चाळायचं म्हणून सांगितलं होतं. ह्या तांदळाच्या चाळणीनं चाळल्यानंतर आपला डाळगा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झाला. आता हा डाळगा मी पाकडला ना की हा पण डाळीसारखा
का एकदम स्वच्छ होतो. हा दाळगा तुम्ही भाजीत, मोकळ्या भाजीत वापरू शकता. पण मी ना हा दळून आणणार आहे, ह्याचं बेसन पीठच तयार करणार आहे. आणि हा एवढ्या दाळग्यात मला एवढं बुसकट निघालं. आता हे बुसकट पण ना जनावरांना द्यायचं. आणि आता हे चाळून जे खाली राहिलेलं होतं आता ते दाखवते तुम्हाला. तर ते तांदळाच्या चाळणीनं चाळल्यानंतर जे खाली पडलं होतं ना ते ह्या अशा प्रकारे झालं. नंतर हे मी ह्या चाळणीनं, आपली पिठाची जी चाळणी असते ना ह्या चाळणीनं चाळलं. हे याच्यात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर याच्यात चाळल्यानंतर ना आता हे खाली पाहू शकता, हे ना बेसन पीठ आहे. तुम्ही काही काही बायकांना हे जनावरांना देता, ज्यांच्या घरी जनावर आहेत ते, पण थोडं प्रमाणात असल्यात. पण आता माझं हे भरपूर प्रमाणात आहे. मी सर्व मिळून ना 8.5 पहिले हरभरे यांची डाळ केली. तर मग त्याच्यामुळे माझं भरपूर पडलं. मग आता हे ना हे जे वरचं आहे ह्या चाळणीनं निघालेलं ते मी या पाटीत टाकलं. आता हे पण ना मी पाकडणार. हे पाकडल्यानंतर ह्याच्यात छोटा दाळगा निघतो. नंतर हा दाळगा आणि तो मगाचा दाळगा, म्हणजे तो 2 नंबरचा डाळ 1 नंबरची, मगाचा दाळगा 2 नंबरचा आणि हा दाळगा 3 नंबरचा. मग 2 नंबरचा दाळगा आणि 3 नंबरचा दाळगा मी गिरणी वाट बेसन पीठ करण्यासाठी दळून आणणार. आता हा पाकडणार. पाकडल्यास ह्याच्यात छोटा दाळगा निघतो. आणि हे जे पीठ निघालेलं आहे हे पीठ मी नंतर ह्या चाळणीनं, सुजीच्या चाळणीनं चाळल्यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी आता मी थोडं चाळून दाखवते. नंतर सगळं कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि आता हे जे वरी राहतं ना हे मात्र मी जनावरांना देणार आहे. आता ह्याचा काही उपयोग होत नाही, जे हे वरी राहिले ते. आणि हे खाली राहिलेले ना हे सुद्धा मी 2-3 वेळेस आणखीन एकदा चाळलं ना तुम्ही पाहू शकता हे बेसन पीठ तयार झालेलं आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही आणखीन चाळू शकता. हे बेसन पीठाचं ना तुम्ही बेसन जर केलं आपलं तर खूप छान होतं. बेसन म्हणा किंवा पिठाची पोळी म्हणा छान होती. भजेसुद्धा छान लागतात, पण त्याला जरा काळपट कलर येतो जरा ह्याच्यात ना आपलं हे आल्यामुळे, फोल आल्यामुळे. तर मग आता मी नाही सर्व केल्यानंतर तुम्हाला किती बेसन पीठ निघालं, 2 नंबरचा दाळगा किती निघाला, 3 नंबरचा दाळगा किती निघाला, हे आता सर्व आता हे चाळून कंप्लीट झाले. आता सगळ्या गोष्टी मी उद्याच्याला पाकडल्यानंतर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी नंतर दाखवते. आता नमस्कार मैत्रिणींनो, आता आपली डाळ पूर्ण तयार झाली. थोड्या डाळीतलं माझ्या डोळ काढायचं राहिलं आहे, पण तरी पण म्हणलं तुम्हाला दाखवावं. तर हा एकदम बारीक बेसनपीठ. हे बेसनपीठ आहे ना आपण ते तुम्हाला मी काल मी दाखवलं होतं तुम्हाला की आपली सुजीची चाळणी असते ना त्याने हे मी 3 वेळेस चाळलं. हे 3 वेळेस चाळलं तेव्हा असं हे पीठ तयार झाले. हे पीठ ना असं एकदम बारीक आहे. ह्या पिठापासून तुम्ही बेसन पिठलं करू शकता. खूप छान होतं पिठलं. भजी जर केले ना तर जरा ते असं भगऱ्या होतं, जरा मोठाड असतं ना हे पीठ म्हणून. पण हे जण बेसन खूप छान होतं. तर आपले सगळे मिळून हरभरे मी तुम्हाला पाण्यातून काढताना 3.5 पायलेच दाखवले होते, पण नंतर मी दुसऱ्या दिवशी आणखीन 5 पायल्या काढले. म्हणजे आता हे सर्व मिळून ना मी 8.5 पायल्या हरभरे पाण्यातून काढले. तर 8.5 पायल्या म्हणजे आमच्याकडले 1 पायली 7 किलोची असते, म्हणजे जवळजवळ 59 ते 60 किलो, 59 किलोच धरा. 59 हरभऱ्याची मी डाळ केली. तर आता त्या डाळीपासून तेवढ्या ह्याच्यात नाही एवढं पीठ निघालं. 1 किलो पीठ आहे हे. आपल्या सुजीच्या चाळणीनं 3दा चाळलं मी. ह्याचं बेसन करायला हे पीठ चांगले. आणि ते जे वरी चाळून मोठाट राहतं ना ते मी गाईला जनावरांना दिलं. परत हे ना त्याच्यापेक्षा मोठा जरा दाळगा निघाला. हा दाळगा तुम्ही मोकळ्या भाजीत ती वापरू शकता. पण जर तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही ही बेसन पीठ म्हणून पण दळून आणू शकता. ह्याचं पण तुम्ही बेसन पिठाची पोळी करू शकता. नंतर याच्यापेक्षा हा पण 1 किलो निघाला पीठ, 1 किलो, हे पण 1 किलो निघालं. आणि याच्यापेक्षा मोठा हा दाळगा निघाला. हा एकदम मोठा असा चांगला निघाला. हा ना 1.5 किलो दाळगा निघाला. तेवढा 59 हरभऱ्याची आपण डाळ केली ना तेवढ्यामध्ये. तर हा पण दाळगा तुम्ही बेसन पिठासाठी दळून आणू शकता किंवा भाजीला, मोकळ्या भाजीला ते टाकू शकता. आणि ही आपली तयार झालेली डाळ. तर आपली 59 किलो हरभरे होते, म्हणजेच आमच्या हिकडल्या 8.5 पायल्या. तर 59 किलो ह्याची हरभऱ्यापासून डाळ किती तयार झाली तर ही आहे पावणे 2 पायल्या डाळ आहे. ही नीट केलेली मी एकदम प्युअर चांगली. ह्यातलं डोळ बीळ सगळं काढले अशा प्रकारे तयार केली. आणि ही ना आपली ही करायची राहिली, ह्यातले डोळ काढायचे राहिलेत आपल्याला. तर ही आहे 5 पायल्या. तुम्ही पाहू शकता ही टप असे जरा तुम्हाला ह्याच्यात असं कुठं हे असं डोळ दिसत असेल. हे नीट करायची राहिली एवढी माझी 5 पायल्या. आणि हे मी नीट केली आज दुपारी. तर हे ना पावणे 2 पायल्या भरली. तर सर्व मिळून आपली
पावणे 7 पायल्या डाळ तयार झाली. 8.5 पायल्या हरभऱ्यापासून 7.5 पायल्या डाळ आपली तयार झाली. म्हणजे हे आपण डाळगा पण त्याच्यात जर धरला, हा 1.5 किलो डाळगा आहे तर म्हणजे आपण 7 किलो धरा आपण. मग आपली डाळ तयार झाली. म्हणजे 49 किलो, 49 किलो आपली डाळ तयार झाली. आपली 59 किलो हरभऱ्यापासून 49 किलो डाळ तयार झाली. आणि ही पीठ, ही छोटा डाळगा, हे पीठ, हे 1-1 किलो जर धरलं आपण, हे जर सोडून दिलं म्हणजे त्यात धरलं तर जवळजवळ आपली 1 पायलीभर आपल्याला तूट आली. म्हणजे भुसकट निघालं. ते जे आपण जनावरांना दिलं ना, ते 7 ते 8 किलो भुसकट निघालं. तेवढ्या 59 किलो हरभऱ्यामध्ये 6-8 किलो भुसकट निघालं, जे आपण जनावरांना दिलं ते. आणि हे ना, ही मी एकदम स्वच्छ केली. एवढ्या ह्याच्यात ना मला काय एवढं डोळ निघालं. हे एवढ्या 1.25 किलो हे डोळ ना आणखीन तुम्ही पाण्यात 1 तासभर भिजू घालायचे, नंतर उन्हात वाळवायचं ह्याचं आणि हातावर चोळायचं. मग ह्याचं पण सर्व निघतं अशी डाळ तयार होते. आता मी हे पण नीट करते तर तुम्हाला कळालं असेल की किती हरभऱ्यापासून किती डाळ तयार होते किंवा कशी डाळ तयार करायची. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा.